वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे। पुणे पोलिसांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। कोथरूड परिसरात महिलांना मारहाण केल्याचं हे प्रकरण आणि या प्रकरणी महिला मारहाण प्रकरणी आता कोर्टात जाणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात येतोय। काल अॅट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीकरता वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलेलं होतं, पण पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्यामुळे आता थेट वंचित बहुजन आघाडी न्यायालयात या सगळ्या संदर्भात दाद मागेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आता नेमकं काय घडतंय, या सगळ्या मुद्द्यावर काय अपडेट आहे? लागवी खरं तर काल पहाटेपर्यंत हे सगळं आंदोलन आहे ते सुरू होतं पुण्यातील पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये। आमदार रोहित पवार, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जे सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पहाटेपर्यंत ठाण मांडून होते। त्यांची मागणी होती की या ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार जो आहे तो गुन्हा दाखल करावा। ज्या पोलिसांना तरुणींना मारहाण केली या सगळ्या विषयीची सगळी मागणी होती, परंतु पोलिसांना कोणत्याही पद्धतीचा गुन्हा दाखल न केल्यामुळं आता हे सगळे जण जे आहेत ते आता या सगळ्या पोलिसांच्या विरोधामध्ये सुद्धा अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी घेऊन जे आहेत ते न्यायालयात जाणार असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी दिलेली आहे। आपण पाहिलं की कोथरूडमध्ये ज्या पद्धतीनं या महिलांना मारहाण करण्यात आली होती आणि या सगळ्या मारहाणीमध्ये पोलीस दोषी आहेत आणि या सगळ्या प्रकरणावरून या सगळ्या पोलिसांवरती अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि महिला संदर्भातील वेगवेगळ्या कलमांतर गुन्हे दाखल करा ही मागणी काल सकाळी 11 पासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत आंदोलन करून कार्यकर्ते करत होते, परंतु पोलिसांनी कोणताही या संदर्भात गुन्हा दाखल केला नाही। उलट पोलिसांनीच एक पत्र जे आहे ते कार्यकर्त्यांना दिलेलं आणि या पत्रामध्ये पोलिसांनी सांगितलं की सार्वजनिकरित्या ही सगळी मारहाण झाली किंवा असा गुन्हा घडला नाही, हे सगळं प्रकरण एका खोलीत झालेलं आहे आणि याची चौकशी करून जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात येईल। लागवी अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।